सागरी सीमा मंच नावाची एक संस्था पूर्ण आत्ता कोकण पट्ट्यात कोकण किनारपट्टीवर काम करत आहे। आता ही जी संस्था आहे ती नक्की काय काम करते, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्यापेक्षा गव्हर्नमेंट सोडून एक वेगळी प्रशासन सोडून ती संस्था कशी काम करते, त्याचे रूप काय आहे, हे सगळं आज आपण ह्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी राधे अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। आता सुरुवातच करतो की सागरी सीमा मंच हा एक अनोखा प्रयोग सुरू होते, तर त्याच्याबद्दल अगदी शून्यपासून ते काय आहे हे सांगा। सागरी सीमा मंच ही संस्था गेले 7 वर्ष कोकण प्रांतामध्ये म्हणजे जे किनारपट्टी जो भाग आपल्याला महाराष्ट्राला लागलेला आहे त्या भागामध्ये काम करते। कुठल्याही संस्थेला, सामाजिक संस्थेला जेव्हा कामाची एक दिशा मिळते ते एक समस्येतून निर्माण होऊन ते काम सुरू होतं। आपल्या समाजात जर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याकरता विविध संस्था, सामाजिक व्यक्ती आहेत, शासन प्रशासन आहेत, ते प्रयत्न करतायत। बरोबर। मात्र अशा अनेक प्रश्न, संस्था, समस्या आहेत जे शासन स्तरावरती अडवून आहेत किंवा ते प्रयत्नही करतात, मात्र त्याचा काही एंड होत दिसत नाहीत किंवा त्याचा परिणाम दिसत नाहीत। अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत। मग सामाजिक आम्ही काम करत असतानाच आम्हाला एक समस्या आढळली, ती म्हणजे सागरीय सुरक्षा। सागर सुरक्षा बघितली की आज ज्वलंत प्रश्न होतो की आमचं किनारपट्टी सुरक्षित आहे का, असा नेहमी आम्हाला प्रश्न पडतो। बरोबर। तर खरोखरच आहे का हो, तर असा प्रश्न पडतो की नाही पण आणि हो पण। मग आम्ही जर इतिहासात डोकवण्याचा प्रयत्न केला तर आमचा इतिहास काय राहिला आहे? चौल साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, राणी अहबक्कादेवी किंवा छत्रपती शिवाजी महाराज, कदंब राजा, ह्या सगळ्यांनी कोकणामध्ये एक मोठं राजवट वर्चस्व निर्माण करून आपले कोकण सुरक्षित करण्याकरता प्रयत्न केले। बरोबर। अनेक राजवट म्हणताना आपण त्यावेळेचं कोकणाची अर्थव्यवस्था, सामाजिक प्रश्न, इथल्या किनारपट्टी विषयात न्याय व्यवस्था, कृषी, या सगळ्या विषयात काम केलं, ते समाजाला घेऊनच केलेलं आहे। मग आम्हाला एक समस्या सापडली, ती म्हणजे किनारपट्टीवरचं झालेलं बॉम्बस्फोट। ओके। किंवा एक समस्या अधिक आम्हाला सापडली, ती म्हणजे समुद्र मार्गाने होणारं जे नियमित अतिक्रमण आहे ना, आक्रमण आहे, हे वारंवार किनारपट्टीवरच झालेले दिसत आहेत। बरोबर। तर या विषयामध्ये सामाजिक संस्था कुठेही काम करताना दिसत नाहीत। शासन व्यवस्था तर आहेच, ती शासन व्यवस्थेमध्ये इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड या संरक्षण दलाच्या संस्था आहेत, कस्टम आहे, सागरी पोलीस आहेत, या सगळ्या काम करतायत, पण सामाजिक क्षेत्रातली संस्था कुठे काम करताना दिसत नाहीत। मग सागर सेवांच्या माध्यमातून किनारपट्टी भागातल्या लोकांकरता, ज्यांचं वर्चस्व, कामाची पद्धत, व्यवसायाची भूमिका ही त्या किनाऱ्यावरच राहिलेली आहे, म्हणून सागरी सीमांच्या माध्यमातून एक वेगळं काम, ज्या विषयात जनजागृती केली पाहिजे अधिक, म्हणून सागरी सेवांचं काम सुरू झालं। ओके, बरं। आता मला सांगा, ह्याच्या नावामागची आणि पूर्ण या संस्थेमागची प्रेरणा काय होती? मूळ प्रेरणा काय होती? आपण जर संस्थेचं नाव बघितलं तर सागरी सीमा मंच आहे। सागर म्हणजे समुद्र, तर समुद्राचं गाव किंवा किनारपट्टीची गावात राहणारी जी समाज व्यवस्था आहे किंवा लोकसंख्या आहे, जाती व्यवस्था आहे, हे सगळं मच्छीमार समाज आहे। बरोबर। आणि मग ह्या इथल्या समाजाचं अर्थव्यवस्था कशी आहे, जीवनशैली कशी आहे, त्याचा अभ्यास करणं, मग त्याच विषयातल्या लोकांमध्ये काम करणं, म्हणजे सागराशी अवलंबून असलेल्या समाजासाठी काम करणं म्हणजे सागरी सीमा। सीमा म्हणजे काय, तर आतापर्यंत आम्हाला वाटतं की पाकिस्तानला लागून जी सीमा आहे, काश्मीरला लागून आहे, नेपाळला आहे, म्यानमार आहे, बरोबर, आसामला लागून आहे, ह्या सगळ्या लागून एक सीमाच आहे, ती जमिनी सीमा पण त्याला म्हणूया। पण आमच्या पूर्ण भारताला जवळ 10,000पेक्षा किंवा कोकणाला साधारणतः 1,000पेक्षा अधिक सागरी सीमा लागलेली, म्हणजे सीमा म्हणजे एक बॉर्डर, मग एक समुद्र सीमा सुद्धा एक बॉर्डर आहे। बरोबर। मग या बॉर्डर विषयी काम करणं, आणि मंच म्हणजे काय की एक एनजीओ नाहीये, एक सर्वांचं, म्हणजे या देशातल्या सर्व जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, सर्व घटक, एनजीओ, या सर्वांचं एक मंच, की सागरी सुरक्षा विषय एका व्यक्तीचं, एका जातीचं, एका धर्माचं, एका संस्थेचं काम नाहीये, देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे। आणि त्याला मंच म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे, बरोबर, एक फाउंडेशन आहे की जिथे येऊन तुम्ही कुठलंही कार्य करू शकता। असं एक सोपं आणि साधं सागरी सेवांचं काम, या कामाचं उद्दिष्ट असं आहे। आता मग तुम्ही उद्दिष्ट सांगितलीत, एवढा सर्वव्यापक सीमेवर काम करणारी ही संस्था आहे, तर मग त्याची उद्दिष्ट ठरवताना एक XYZ म्हणजे 1 2 3 4 उद्दिष्ट ठरवताना ही येण्याची मूलभूत प्रेरणा तुम्ही आता सांगितली। ओके, आता पुढे मग काम कसं होणार आहे आणि त्याचे एक स्टेप्स काय असणार आहे? मग अशा प्रश्नामध्ये एक उत्तर द्यायचं राहून गेलं, ते म्हणजे कामाची प्रेरणा काय आहे किंवा संघटनेचं उद्दिष्ट म्हणताना, कार्यपद्धती म्हणताना कोणाचं उद्दिष्ट घेऊन सुरू केलं, तर मगाशी मी सांगितले एक 5-6 नाव की ज्यांनी आपल्या पूर्व इतिहासामध्ये स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षापासून किनारपट्टी भागामध्ये काम केलेलं आहे, सुरक्षा म्हणून, आमची सागराची सुरक्षा, गावांची सुरक्षा, किनाऱ्यांची सुरक्षा।
आमची जी प्रेरणा आहे ती छत्रपती शिवाजी महाराज. ओके. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पूर्ण भारताचे आपल्या सर्वांचे जे प्रेरणास्रोत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते मोगलांना, पोर्तुगीजांना, डचांना सळो की पळो करून सोडून दिले ओके. आणि हिंदूंचा राजा म्हणून त्याने काम केलंय. हम्म. अशाच वेळी 350 वर्षापूर्वी जेव्हा परकीय आक्रमण जे डच, इंग्रज, फ्रेंच हे सगळे समुद्र मार्गाने आलेले आहेत आपल्याला बरोबर. पाहायला मिळतंय. हो. हे कशा करता आले तर हे सगळे व्यापाराकरता आलेत, आपलं वर्चस्व निर्माण करण्याकरता, आपली सीमा वाढवण्याकरता आलेले आहेत. बरोबर. मग अशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काम न हे अद्वितीय हा. आहे, प्रेरणादायी आहे. बरोबर. जेव्हा असंख्य संकट होती, येणारं आक्रमण, त्यावेळचे मुस्लिम राजवट बघितलं तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं राहणं खूप महत्वाचं होतं आणि त्यांनी काम करून दाखवलं. ओके. मग शिवाजी महाराजांनी जे केलेलं काम आहे ते म्हणजे पहिल्यात मोठं म्हणजे 18 पगड जातींना एक केलं बरोबर. आणि समुद्र आहे ना, हा समुद्र आपला आहे, हा. हा कोकण आपला आहे आणि याचं रक्षण आपणच करू शकतो. मग त्याने काय हेरलं की इथला जो पारंपरिक व्यवसाय आहे ना, मच्छीमार आहे, कोळी आहे, इथलं डाय मेकिंग आहे, आंबा बागायतदार, हे सगळेजण भंडारी समाजापैकी, गाबी समाजापैकी, खारवी समाजापैकी हे सगळेजण दररोज ते झडत असतात समुद्राशी आणि समुद्रातलं व्यापार, दळणवळण करतात, मासे पकडतात, विक्री करतात, समुद्र रक्षण करतात, गावांचं रक्षण करतात. मग हेच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय आणि मग हे करत असताना त्यांनी इथल्या सगळ्या लोकांचा विचार केला आणि लोकांना जागृत केलं. हे देशाची सुरक्षा म्हणजे सागरी सुरक्षा. म्हणून आमचे प्रेरणास्रोत आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्याच आम्ही कार्यपद्धतीवरती त्यांची प्रेरणा घेऊन आपण हे देशभर काम सुरू केलेलं आहे. आता तुम्ही म्हणालात म्हणजे एकदम सुरुवातीला तुमच्या उत्तरात एक वाक्य होतं की आम्ही इकडे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही गोष्टी आहेत की ज्या खटकणाऱ्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली. फार उडतं ते तुम्ही सांगितलं आणि फार छोटं होतं कारण की ते एका गोष्टीला आधारित होतं. मग आता तुम्ही जेव्हा सागरी सीमा मंच हा पूर्ण एक तयार केली संस्था, तर तेव्हा ह्या प्रॉब्लेम्सना, या इश्यूजना आम्ही ऍड्रेस करणार आहोत, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणार आहोत. तर ते प्रॉब्लेम्स कुठले तुम्हाला आयडेंटिफाय झाले? मी सुरुवातीलाच समस्येच्या पलीकडे जाऊन अगोदर आम्ही जे उपक्रम कार्यक्रम करतो त्याची माहिती देतो आणि मग आता कुठले समस्या आहेत त्या कशा आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो ती सांगतो माहिती. ओके. एक आपण बघितलं की आपला जो पूर्ण देश आहे हा सांस्कृतिक देश आहे आणि या सांस्कृतिक देशामध्ये उपक्रम कार्यक्रम म्हटलं की उत्साह येतो, तेज येतो, सर्वांना एकत्र करण्याकरता आपल्या महापुरुषांनी आपल्या परंपरेने जोडून ठेवलेत. बरोबर. मग उपक्रम कार्यक्रम म्हटले की त्यातून मग जागरूकता निर्माण होते, लोक एकत्र येतात. अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण या सागरी सीमामध्ये ठेवलेले आहेत. मग पहिलं कार्यक्रम म्हणजे काय तर पहिलं कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मराठा आरमार स्थापन केलं. या आरमारामध्ये आपण जर बघितलं तर कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी हे सगळे जण याच्यामध्ये होऊन गेलेत. भागवत शेटकीर हे तर आता स्वातंत्र्यानंतरचे आपण म्हणूया, त्याच्यापूर्वी हे सर्वजणच या कोकणातून निर्माण झालेले आहेत. तर मग शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमार स्थापन केलं त्या आरमारामागची भूमिका काय होती तर परकीय आक्रमणात तोंड देणं, आपली किनारपट्टी, कोकण आणि महाराष्ट्र सुदृढ ठेवणं, बरोबर, आणि सुरक्षित ठेवणं. मग त्याने जे काम उभं केलं त्याच्या कामाच्या आधारावर जो इतिहास आहे तो आता आपण आरमार दिवस म्हणून कार्यक्रम करतो. म्हणजे आरमारामध्ये आता काय आहे की पूर्वीचा इतिहास समजून आज आमच्या व्यवसायातली जी घुसखोरी झालेली आहे, आज आमच्याकडे पर्यटन व्यवसाय आज इतरांच्या ताब्यात गेला, इतर धर्मियांच्या ताब्यात गेलेला आहे. तर सागरी आरमाराच्या माध्यमातून हा कार्यक्रम समाजाचं व्हावा म्हणून आम्ही शाळा, महाविद्यालय, समाजामध्ये, विविध संस्था संघटनांमध्ये असे कार्यक्रम करतो. आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती माहिती आहे, पुण्यतिथी माहिती आहे, शिवराज्याभिषेक वर्ष माहिती आहे, बरोबर, पण आरमार हा विषय कोणाला माहिती नाही. खूप कमी इतिहास आहे जो आमच्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे, कमी इतिहास आहे जो आमच्याकडे लिखित आहे. बरोबर. मग या माध्यमातून आपण पूर्वीचा इतिहास आणि आताचा इतिहास करण्याचा मागचा उद्दिष्ट तो आहे. आरमार दिन एक कार्यक्रम करतो. दुसरा एक कार्यक्रम तो म्हणजे काय तर आपल्याकडे मत्स्य जयंतीचा एक विषय आहे. तर समुद्राशी संबंधित हा जो व्यवसाय आहे तर त्या संबंधित जो उत्सव आहे तो म्हणजे मत्स्य जयंती. भगवान विष्णू आपल्याकडे होऊन गेलेत. भगवान विष्णूचा पहिला अवतार जो आहे तो मत्स्य अवतार आहे. बरोबर. खूप मोठा आधार आहे त्याला, वैज्ञानिक महत्व आहे, सामाजिक महत्व आहे, पारंपरिक महत्व आहे. तर भगवान विष्णूंनी समुद्रामध्ये का अवतार घ्यावं लागलं, त्याच्या मागची भूमिका काय, तर या समाजामध्ये आज मत्स्यबंदी आहे किंवा आज मत्स्याचा दुष्काळ पडलेला आहे, हे रोखावं, समुद्र जीवांचं रक्षण व्हावं, प्रजननाचं रक्षण व्हावं, सीबेड असा प्रकार आपल्याकडे आहे, समुद्र शेवाळ आहेत, या सगळ्यांचं जिवंत किंवा त्याला जिवंत प्रारूप यावं, ते जिवंत जगावेत आणि त्यांना एक मोठी चळवळ व्हावी म्हणून मत्स्य जयंतीच्या निमित्ताने आपण समाजामध्ये जनजागृती करण्याकरता जो येणारा संकट आहे हा एक कार्यक्रम करतो. दुसरा आणखीन एक कार्यक्रम करतो म्हणजे आपलं बघतंय की कोकणामध्ये समुद्र आणि बीचेस म्हणजे एक मोठी व्याख्या आहे. आज भारतामधून विदेशातून अनेक जण आपल्याकडे पर्यटन येतात. बरोबर. कोकण काय बघायला येतात, कोकणाची व्याख्या काय बघायला येतात, कोकणामधले असणारे गड किल्ले आहेत, बागा आहेत, इथे पारंपरिक पौराणिक काही स्थानं आहेत ती पाहायला येतात.
पण त्यांना काय पाहायला मिळतंय, तर त्यांना पाहायला मिळतं की प्रत्येक बेस्ट ठिकाणी कचरा आहे, प्रत्येक खाली ठिकाणी कचरा आहे. तर हे कचरा कोण करतंय, कसं येतंय, याच्याविषयी जनजागृती करण्याकरता सागरी सीमा मंच सप्टेंबरचा 3रा शनिवार असा एक कार्यक्रम करतो. त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय बीच स्वच्छता अभियान. ओके. ह्या सगळ्या अभियानामध्ये आपण शाळा, महाविद्यालय, संस्था, मच्छीमार समाज, तिथल्या संस्था, संघटना, ह्या सगळ्याशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत, संघटना, त्या सर्वांना घेऊन आपण एक दिवस पूर्ण भारतभर असा एक कार्यक्रम करतो. तो आपण स्वच्छता अभियान म्हणून करतो. ओके. तर फक्त स्वच्छता अभियान म्हणजे कचरा इतरांनी टाकणं आणि आपण उचलणं हा भाग नाहीये. तर त्याच्यामध्ये समाजात जाऊन कार्यक्रम करणं, कॉम्पिटिशन करणं, विविध त्याच्यावर जनजागृती अवेअरनेस प्रोग्राम घेणं असा आपण कार्यक्रम करतो. ओके. त्याच प्रकारे आपण हे सागरी सेवांच्या माध्यमातून सुरक्षा विषयातले व्याख्यानमाला आपण सुरू केले आहेत, की आज हा विषय सर्वांचा व्हावा, सर्व व्यक्तींचा व्हावा, महिला, पुरुष या सर्वांचा व्हावा, म्हणून आपण विविध शाळा, संस्था या सर्व ठिकाणी जाऊन सागरी सुरक्षा विषयातले धोके काय, आव्हाने काय आहेत, आताची आव्हानं आणि आमची जबाबदारी काय आहेत, अशा प्रकारचे आपण व्याख्यानमाला घेतो. त्याचबरोबर ते किनारपट्टी भागामध्ये युवक हा जो विषय आहे, की युवकांमध्ये आज प्रेरणा दिसत नाही आहे, आज असमृमता आहे, रोजगार नाही, तो लांब पडतोय. तर त्याच्यामध्ये जे स्थानिक जे रोजगार आहेत, पर्यटन, जोड व्यवसाय, मच्छीमार, पारंपरिक व्यवसाय, तर अशा मागच्या भूमिकेतून आपण एक करिअर गायडन्स योजना करतो. ओके. अग्निवीरची एक योजना आहे, ओके, की इथल्या कोकणातील सगळ्या मुलांनी, महिलांनी अग्निवीरमध्ये जावं, म्हणजे मध्ये नेव्ही, कोस्टगार्ड, कस्टम या सगळ्या विभागात जावं, आणि अशा प्रकारची जनजागृती आपण कार्यक्रम याच्या माध्यमातून करतो. ओके. आता हे तुम्ही सांगितलेत, हे कार्यक्रम सांगितलेत, पण कार्यक्रम सुरू करताना मी तुम्हाला तेच सांगितलं की ही प्रेरणा मिळाली का, कारण की काहीतरी समस्या आपल्याला इथे दिसल्या. तर त्या समस्या काय होत्या हे थोडक्यात सांगाल का, की ही एक होती आणि मग कार्यक्रम तुम्ही सांगितलेतच, की त्या समस्या थोड्या सांगा आम्हाला. मी सुरुवातीला सांगितलंच की या संस्थेची, सागरी सीमा मंच संस्थेची सुरुवातच समस्येतून झालेली आहे. तर समस्या काय होती, तर 1993चा मुंबई मधला बॉम्ब ब्लास्ट. तर ह्या सगळ्याचं आम्ही जेव्हा अध्ययन केलं, तर पाहायला मिळालं की हे बॉम्बस्फोट कोणी केले, कशा करता केले, मग विदर्भी कोण होते, त्याने कुठल्या साधनांचा उपयोग केला. तर लक्षात असं आलं की आपल्यामध्ये या विषयामध्ये काम केलं पाहिजे. जी सागरी सुरक्षा ही देशाची सुरक्षा आहे. आपली जर सागरी सुरक्षा सुरक्षित नसेल तर देश सुरक्षित राहणार नाही. त्याच्यामुळे किनारपट्टी भागामध्ये लोकांमध्ये, तिथल्या समाजामध्ये सुरक्षाविषयी जनजागृती करणं अशी एक आपल्याला एक समस्या दिसली की जे काम करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे काय, की आज युवा हा ड्रग्सच्या आहारी, अंमली पदार्थाच्या आहारी जातो. का तर रोजगार नाही, का तर जमीन त्याच्या नावावरती नाहीत, व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत. तर याच्या माध्यमातून ड्रग्स हा जो विषय आहे ना, हा ज्वलंत विषय आहे, आणि त्याचा परिणाम त्याच्या व्यवसायावरती, त्याच्या धर्मावरती होतोय. तर ड्रग्स ही समस्या ही मोठी समस्या आहे. याच्यामध्ये अवेअरनेस करणं किंवा शासनाची जी नियती आहेत की पॉलिसी आहे त्याच्यात कुठेतरी अनियमितता दिसते, त्याच्यामध्ये काम करत दिसत नाही. त्याच्यामुळे या विषयातली एक समस्या दिसली. तिसरा विषय म्हणजे काय, की आज आपला जो मच्छीमार समाज आहे, इथला जो आगरी, कोळी, भंडारी, गाभीस समाज आहे, हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की तो कष्टाचं काम करतो, पण त्याला व्यसन लागतो, त्याच्यामुळे ते सोडलं पाहिजे, पण त्याचा व्यवसाय पण टिकला पाहिजे, त्याचं घर पण टिकलं पाहिजे. हा एक आपल्याला प्रॉब्लेम समस्या ही दिसली. तिसरं म्हणजे काय, इथे मायग्रेशन कोकणामध्ये असं पाहायला मिळतं की स्थलांतर हा एक मोठी समस्या आहे. इथे कशामुळे आहे, तर कोकणात आज आमचं कोकण हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक भाग होता मोठा, इथून जीडीपी साठी आपला खूप प्रयत्न जायचा कोकणात. पण झाले काय, या 20-1 वर्षाच्या कालावधीमध्ये नोकऱ्या ज्या आहेत हे पुण्याला, नोकऱ्या ज्या आहेत ह्या मुंबईला, त्याच्यामुळे उठला की सुटला की आपला पारंपरिक व्यवसाय सोडून तो बाहेर जातोय. त्याच्यामुळे झालं काय, ते परकीय येऊन, इतर धर्मी येऊन तो व्यवसायामध्ये काबीज केलंय आणि त्या व्यवसायामध्ये सापडताना दिसत आहेत ते. त्याच्यामुळे मायग्रेशन एक मोठी समस्या आहे. तिसरं म्हणजे काय, तर आजारपण किंवा निरोगी इथला समाज राहिला तर इथला जात, धर्म, व्यवसाय सुदृढ राहील. त्याच्यामुळे आरोग्य विषयात समस्या आम्हाला पाहायला मिळाली की इथे पाणी 24 तास नाहीये. मी आज परवाचीच एक बातमी ऐकली की दापोली तालुक्यामध्ये 5 पंढर नावाचं गाव आहे. अशा अनेक कोळीवाड्यामध्ये एप्रिल, मे, जून महिना आला तरी 15-15 दिवस आणि महिन्याला पाणी येत नाही. तर स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा पाणी मिळत नाही प्यायला, जी गरज आहे, मुख्य गरज आहे. मग ही गरज सापडली की याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. किनारपट्टीमध्ये काही आर्थिक विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, तर मच्छीमार सहकारी सोसायटी आहेत, त्यांच्या माध्यमातून काही योजना पोहोचवणं आहे, शासनाच्या मत्स्यव्यवसायाच्या योजना आहेत त्या पोहोचवण्यात. ह्या सगळ्या समस्याच्या माध्यमातून आपण एक सामाजिक काम करावं या समस्येच्या आधारावरती, म्हणून ही समस्या आणि समस्या आधारावरती एक संघटनात्मक काम आपलं सुरू झालं. बरं, आता 9 वर्ष आपण काम करतोय आणि खूप खूप मोठी व्याप्ती त्याची 100% कोकण. आपण रत्नागिरीत आहोत, पण खरं तर म्हटलं तर रायगडचा वरचा थोडा भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग एवढ्या मोठ्या पट्ट्यात हे काम चालू आहे. काही गोव्यामध्ये पण आपले पडसाद उमटत असतीलच. तर मग ते करताना 9 वर्षात काही अशा गोष्टी की अरे हे जो उपक्रम घडला हा खरंच खूप सुंदर होता
आणि हा सांगण्यासारखा आहे, तर असं प्लीज जरा सांगा आम्हाला. आम्ही ना जसं सागरी सुरक्षा विषयातली नेहमीच जागरूकता व्हावी, हा. लोकांचं समाजांचं त्या प्रश्नाकडे कळ व्हावं, विचार व्हावा, अशा निमित्ताने आम्ही एक सागर परिक्रमेचं आयोजन दरवर्षी करतो. बर. सागर परिक्रमा काय, आतापर्यंत आम्हाला गड किल्ल्यांची परिक्रमा माहिती आहे, गडाला प्रदक्षिणा घालणं, मंदिराला प्रदक्षिणा घालणं ही माहिती आहे. त्याचं उद्दिष्टही महत्वाचं आहे. पण जेव्हा आम्ही काम करत असताना आम्हाला काय सापडलं, तर अतिक्रमण सापडलं. किनारपट्टीवरती जे जे जलदुर्ग आहेत, किल्ले आहेत, त्याच्यावरती अतिक्रमण सापडलं. जे आयलंड आहेत, बेट आहेत, त्याच्यावरती अतिक्रमण सापडलं. आमचे जे पौराणिक जे साहित्य आहे, पौराणिक स्थान आहेत, त्याच्यावरती अतिक्रमण सापडलं. तर या अनुषंगाने काहीतरी काम करावं, अध्ययन करावं, म्हणून आपण अध्ययन गटच्या माध्यमातून आपण एक सागर परिक्रमा काढली. तर आपल्या कल्पना आहे की बरोबर 3 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्याभिषेक वर्ष होतं 350. तर आपण काय केलं, या निमित्ताने बोटीतून, म्हणजे जिथे अजमल कसाब आला, म्हणजे मुंबईमध्ये जो कुलाबा जो भाग आहे, त्या भागामध्ये जेव्हा तो सागरी मार्गाने बोटीने जेव्हा आला, त्याच भागातून आपण सुरू करून ते गोव्यापर्यंत, सिंधुदुर्गापर्यंत आपण एक सागर परिक्रमा काढली. हे परिक्रमेचं उद्दिष्ट काय होतं, तर बोटीने प्रत्यक्ष आपण जाऊन त्या किल्ल्यांचा, त्या बेटांचा, त्या गावात जाऊन जनजागृती करावी, अशी एक योजना होती. आणि याच्या माध्यमातून अध्ययन करून मग ते लोकांमध्ये अवेअरनेस करणं, जनजागृती करणं. ओके. मग आपण काय केलं, यातून शिडाची बोट, आपण म्हणतो सेलिंग बोट आहे, त्या बोटीतूनच पूर्वी व्यापार दळणवळण व्हायचं. आणि छोटी जी 6 सिंडीची बोट आहे, अशी घेऊन आपण महाराष्ट्रामधले जवळजवळ 150 पेक्षा अधिक हे शिवप्रेमी अभ्यासकर्ते आपण घेतले आणि सलग 7 ते 8 दिवस आम्ही बोटीमध्ये होतो. वा. आणि ह्या बोटीतून मग आपण गड किल्ल्यांचा स्वच्छता अभियान केली. तिथले कोस्टगार्ड, नेव्ही, पोलीस अधिकारी यांना घेऊन मग प्रत्येक गावात गेलो आणि गावामध्ये जनजागृती केली. अशा जवळजवळ आपण शेवटी एंड जो केला तो विजयदुर्गावरती केला. तिथले क्या बात आहे, क्या बात आहे. हे अतिशय सुंदर. आता हे बोलताना आपण म्हणतो ना की नेतृत्व तयार करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सागरी सीमा मंच असेल किंवा त्याचं जे आपण म्हणतो एक पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याच्यात नेतृत्वाशिवाय काय नाहीये. म्हणजे स्थानिक लोक असतील तरी स्थानिक नेतृत्व उभं राहणं महत्वाचं आहे. तर नेतृत्व तयार करणं आणि त्याबरोबर युवा पिढीला आकर्षित करणं हे महत्वाचं असतं. तर त्याच्यासाठी सागरी सीमा मंचाने काय केलं? नेतृत्व म्हणाल तर आज आपलं काय कुठे पाहायला मिळतं, तर राजकारणामध्ये नेतृत्व आहे म्हणून तो आज युवा वर्ग तिथे वळतोय. बरोबर. आज मंडळांचे अध्यक्ष, क्रिकेट मंडळांचे अध्यक्ष, बचत किंवा वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष, तिथे लोकांना, युवकांना वाटतं की तिथे गेले तर नेतृत्वात आपल्याला काहीतरी मोठी संधी मिळेल. बरोबर. पण नेतृत्व हे समाजकारणामध्ये सुद्धा आहे. बरोबर. समाजातल्या विविध संस्थांमध्ये, संघटनेमध्ये साधे साधे त्यांचे बचत गट असतात, साधे युवा मंडळ असतात, तिथे सुद्धा सामाजिक काम करतात. सागरी सीमा मंच मध्ये आम्ही युवकांना घडवण्याचं काम करतो. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी, भागवत शेटकीर असतील, कान्होजी आंग्रे असतील, चिमाजी अप्पा असतील, ह्या सर्वांना स्थानिकांना घेऊनच नेतृत्व दिलं होतं. मग आपणही तिथल्या 18 जातीतल्या लोकांना, युवकांना संधी देतो. ते बोलण्याची संधी देतो, वक्तृत्व शैली आहे, मग अशा प्रकारचे कॅम्प करणं आहे. त्याच्यानंतर मग आपण व्यवसायाभिमुख आपण रोजगार प्रशिक्षण देतो, तिथे मग युवकांना उभं करणं आहे. शाळेमध्ये, गावामध्ये जेव्हा कार्यक्रम असतात स्थानिक, सुरक्षा विषयी जनजागृती करायची आहे, स्वच्छता अभियान असेल, तेव्हा युवकांना पुढे घेऊन आपण काम करतो. आपण बीच कबड्डी, बीच खो खो, रस्सीखेच स्पर्धा, जे बीचवर जे पारंपरिक खेळ व्हायचे, अशा माध्यमातून तरुणांना, युवकांना पुढे करतो, जेणेकरून त्यांचं नेतृत्व होऊन गावातल्या लोकांना पुढे राहावं. अशा अनेक प्रकारचे नेतृत्वाचा आपण उपक्रम, कार्यक्रम येथून करतो. आता मग 9 वर्ष झाली आणि 9 वर्षानंतर आता आपण म्हणतो की हा पॉडकास्ट पहिला आहे आणि खूप सुंदर कार्य लोकांपर्यंत पोहोचेल. कोकणात अनेक लोकांपर्यंत हे काम पोहोचणार आहे तुमच्यातर्फे आणि तुम्ही जे बोलताय त्यातर्फे. पण मग तरीही काही थोडी आव्हानं राहतात. म्हणजे असं म्हणतो ना की ते परफेक्ट कधीही नसतं. देर इज समथिंग दॅट ऑलवेज रिमेन्स. तर ती आव्हानं काय आहेत, ते काय राहिलंय अजून आणि ते तुम्हाला पूर्ण करायचंय किंवा काही असं तुम्ही सांगू शकाल? आव्हानामध्ये भरपूर बोलण्यासारखं आहे. एक सुरुवातीला पहिल्या भागात मी आव्हानं म्हणजे संघटनेची आव्हानं काय आहेत आणि दुसरं एक समाजाची आव्हानं काय आहेत, बरं, जे समाजासमोर आहेत. ते संघटनेमध्ये बघायला गेलं की आज राजकारण त्यांना पहिलं दिसतं की तिथे जाऊन आम्हाला काहीतरी मिळेल. सामाजिक काम करत असताना युवा तिथे पोहोचत नाहीत किंवा त्यांना काहीतरी अपेक्षा असते, मला नोकरीचं काय मिळेल, मला काय मिळेल, अशा अनुषंगाने. त्याच्यामुळे तिथे गेल्यावरती त्या लोकांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा असते. तोच प्रश्न आमच्या लोकांना आणि आमच्याशी जोडणारी जी संघटनेमध्ये लोक असतात त्यांनाही प्रश्न असतो. शेवटी त्यांचं घर आहे, त्यांचा व्यवसाय आहे, आम्हाला काहीतरी मिळेल. मग अशा अनुषंगाने संघटनेमध्येच मग आम्हाला कमीतरी कमतरता जाणवते किंवा प्रश्न तर एवढा मोठा आहे पण लोक किती जोडतायत. तर आज गावामध्ये बघितलं तर 4-5 लोक जोडतायत किंवा 15-1 लोक जोडतायत. उपक्रम कार्यक्रम आमचे मोठे होत आहेत, पण नियमितप्रमाणे काम करण्यासाठी किंवा हे आमचं काम आहे, माझ्या गावाची समस्या आहे, घराची समस्या आहे, देशाची समस्या आहे, असं मिळून काम एक संघटनेला एक तोटा किंवा एक समस्या दिसते की संघटनेला ही लोक जोडत नाहीत. पण परिणामस्वरूप जोडतील हे
तात्पुरते जोडतात, त्यांच्या वर्ष काम करतात, पण एक समस्या संघटना करता आहे. ओके. दुसरे म्हणजे समस्या काय आहेत, संरक्षण विभागामध्ये जी झालेले बदल आहेत ना, हे स्वीकारावं लागेल, ज्याच्यामुळे देश मजबूत आहे. आज नेव्ही, कोस्टगार्ड, जे संरक्षण दलाचे 17 विभाग आहेत, त्याच्यामध्ये आर्थिक आणि स्वावलंबन झालेलं आहे. दुसरं म्हणजे आत्मनिर्भर आपलं डिफेन्स सेक्टर आहे. आज प्रशासनामध्ये सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्या आपल्या प्रामाणिकपणे काम करत आहेत. म्हणूनच 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट आपल्याकडे झालेला नाही बरोबर. सागरी मार्गाने. पण मात्र ज्या पॉलिसीज आहेत, ज्या आता आपल्या किनारपट्टी भागामध्ये ड्रग्सचे विषय आहेत, त्याच्यावरती सोल्युशन निघालेलं नाही, त्याच्यावरती ठोस काही पावलं आहेत कारवाई करण्यासाठी, ती दिसत नाहीत. ड्रग्सची, त्याच्यानंतर मग डिझेलची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. आपण जर बघितलं की मोठ्या परदेशातून येणारे जे जहाज आहेत, ऑइल रिग मधून येतात, ते दुय्यम प्रकारचे जे साहित्य घेऊन ते अन्य ठिकाणी पोहोचवतात, त्याला आपण जी तस्करी म्हणूया. मग ती रोखण्यामध्ये आपला जो देश आहे तो कमी पडतोय, आपलं शासन कमी पडतोय. आज कोकणामध्ये नाही, पण आपण जर तमिळनाडू आणि ओडिशा भाग बघितला, तिथून जो रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत ना, किंवा पाकिस्तानमधून, गुजरातमधून येणारे जे घुसखोर आहेत ना, त्यांना आम्ही कुठेतरी थांबवण्यामध्ये अपयशी सोडतोय. तिसरं म्हणजे काय की आज आमच्याकडे समस्या पाहायला मिळते, ज्याच्यावरती खरंच काम करण्याची गरज शासनाने, ती म्हणजे समन्वयाने काम करण्याची. आज प्रत्येक विभागाचं शासनाच्या एक शैली आहे, कामाची पद्धत आहे, ते काम करतायत. पण समन्वयाने काम केलं तर नक्कीच आपला देश सुदृढ आणि स्वच्छ आणि सुरक्षित राहील. सांगण्याचं उद्दिष्ट काय की आज नेव्हीचं स्ट्रक्चर आहे, ते त्यांचं कामाची शैली काय आहे, तर 22 ते 100 नॉटिकलच्या पुढे काम करतायत. कोस्टगार्ड आहे, ते 100 नॉटिकल पर्यंत काम करतायत आणि 22 नॉटिकल माईलपर्यंत सागरी पोलीस काम करतात. पण समन्वयाने क्वचित सागरी कवच आहे किंवा काही इव्हेंट्स आहेत, काही अभियंते करतात. मात्र याच्यामध्ये एक संदर्भ दिसत नाहीत. समाजामध्ये सुद्धा आम्हाला एक सापडतं की समाज त्याच्याला आज तो विषय आमचा नाहीये किंवा तो शासनाचा विषय असं त्याला प्रत्येकाला वाटतं. तर ही एक समस्या वाटते, ज्याच्यामध्ये समन्वयाने काम केलं पाहिजे. सामाजिक जर सहभाग नसेल, लोकांचा सहभाग नसेल, तर कुठलंही काम अयशस्वी होणार नाही. त्याच्यामुळे आता सागरी सेवांचं काम हेच आहे की समन्वयाने पुढे जाणं आणि समन्वय शासनावर करणं, समाजावर करणं, हे आता आमचं उद्दिष्ट आहे. मग आता हे सगळं आपण झालं, ते बोललो ते सागरी मंचाबद्दल. आपण थोडंसं आता शेवटाला जाऊ, कारण की अपेक्षित होते ते सगळे प्रश्न तुम्ही अगदी योग्य प्रकारे आणि सूचकपणे उत्तरं दिलेली आहेत. पण आता आपण म्हणतो कुठल्याही एका संस्थेला कधीतरी एक चेहरा असतो, तो चेहरा हा नंतर बदलेल, तो विचार राहिला पाहिजे हे म्हणतात. पण आता तुम्ही त्याचे अनिकेत, जी तुम्ही पॉडकास्टला आलायत आणि तुम्ही एक चेहरा म्हणून एक पोटतिडकीने या गोष्टी बोलताय आणि हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर आता एक इंडिव्हिज्युअली अनिकेत जी म्हणून आणि सागरी सीमा मंचाचा एक महत्वाचा घटक म्हणून तुमची उद्दिष्ट काय आहेत? नक्कीच मला असं, जसं मला पोटतिडकीने वाटतं की माझं योगदान देशाच्या सुरक्षेमध्ये, कोकणाच्या सुरक्षेमध्ये असलं पाहिजे, असं माझ्या बरोबरचे माझे जे सहकारी आहेत त्यांचंही योगदान राहिलं पाहिजे. माझ्या संघटनेमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, प्रत्यक्ष काम करणार आहेत, तर त्यांचंही योगदान राहिलं पाहिजे. त्याचबरोबर हे जे काम आहे ना, हे काम काही ज्वलंत आहे किंवा काही वर्षापुरतं असं नाहीये, हे निरंतर चालणारं काम आहे, हे जे आमच्या पूर्वजांनी केलंय. तर माझं असं अपेक्षा आहे की माझा जो उद्दिष्ट प्रमुख आहे की माझ्या बरोबरती माझे सहकारी जे आहेत, माझ्या समाज बांधव आहेत, इथल्या प्रत्येक जाती बांधव आहेत, ज्ञाती बांधव आहेत, ह्या सर्वांनी याच्यामध्ये जर योगदान दिलं तर आपल्याला आपला कोकण सुरक्षित ठेवू, आणि जर कोकण सुरक्षित राहिला तर आपला देश सुरक्षित राहील. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की शिवाजी महाराजांनी घेतलेले जे विडा आहे, जे काम केलेलं काम आहे, ते प्रत्येक महाराजांनी, प्रत्येक महाराजांच्या मावळ्यांनी किनारपट्टी प्रत्येक गावामध्ये केलं तर आपला हा देश आणि समुद्र सुरक्षित राहील असं मला वाटतं. हा पॉडकास्ट ऐकून जर कोणाला इच्छा झाली की सागरी सीमा मंचामध्ये काम करायचे, त्याचा एक छोटासा सहभाग घ्यायचा किंवा कोणाला भेट द्यायची झाली, तर मग प्रत्येक ठिकाणी आपले स्वतःची काही एक संपर्क कार्यालय असेल किंवा आपण स्पोक पर्सन म्हणतो किंवा पर्सन ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो, तर तसा कोण आहे? आणि तसा रत्नागिरीत असेल तर कोण आहे, रायगडला कोण आहे, सिंधुदुर्गला कोण आहे, हे थोडक्यात फक्त सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. सागरी सेवांचं जे संपर्क कार्यालय आहे ते ठाण्यामध्ये मुख्य कार्यालय आहे, रत्नागिरीमध्ये एक मुख्य कार्यालय आहे, जिथे आपण प्रत्यक्ष भेट देऊन सागरी सेवांचं कार्य कसं चालतं त्याचं व्यापक तुम्हाला दृष्टी तिथे येऊन तुम्हाला मिळेल. रत्नागिरीत माधवराव मुळे सभागृह आहे, बरोबर, तिथे आहे एक आहे, आणि झाडगाव मध्ये आहे, आणि ठाण्यामध्ये तलावपाली जवळ आहे, तिथे श्रीराम व्यायामशाळा तिथे एक आहे. बरोबर. दुसरं एक माध्यम आहे जे आपण लोक समाज म्हणून, प्रेक्षक म्हणून जोडू शकतात, ते म्हणजे सोशल मीडिया. आज बघितलं की सोशल मीडियाचा युग आहे आणि प्रत्येक जण लगेचच त्याला क्लिक होऊन तू लगेच जोडू शकतो. त्याच्यामुळे आमचं फेसबुकवरती अकाउंट आहे सागरी सेवांश कोकणपर्यंत, याच्यामध्ये स्थापनेपासून ते आतापर्यंत झालेले उपक्रम, कार्यक्रम, त्याची एक माहिती आहे. एक्स आहे ट्विटर पूर्वीचं, त्याच्यावरती एक पेज आहे, तिथे सुद्धा आपण उपक्रम, कार्यक्रम, इव्हेंट काय होतात त्याची एक माहिती तुम्हाला मिळेल.
हा. काही आणखीन एक युट्यूब आहे छोटस चॅनल, हम्म. ते त्यात एवढे फॉलोअर्स नाहीत, पण त्याच्यामध्ये जोडून कळता येईल. ओके. दुसरं याच्यामध्ये प्रत्यक्ष समाजामध्ये जाणारे म्हणजे कार्यकर्ते आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संयोजक आहेत, तालुका संयोजक आहेत. हे प्रत्येक जी गाव आहेत, देशाची पहिली गाव आहेत. मग त्या गावामध्ये एक समिती बनलेली आहे. हम्म. तर तुम्ही गावात जाऊन कोणाला जरी विचारलं सागरी समाजाचे कार्यकर्ते कोण आहेत, हम्म. कोण काम करते, तर तुम्ही सहज तिथे जोडू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ स्वप्नील सावंत इथले आहेत, ओके. दिलीप राज शिर्के ते प्रमुख कार्यकर्ते आहेत. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आहेत. तुम्ही त्यांना जाऊन तरी भेटलात किंवा वर्षभर चालणारे उपक्रम कार्यक्रम असतात, ते तुम्ही जाऊन गेलेत तरी तुम्हाला त्या कार्यक्रमात सहभागी होता येईल आणि त्या संघटनेची स्थापना काय, उद्दिष्ट काय, कार्यपद्धती काय हे समजून घेऊन तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता. ओके. खूप खूप धन्यवाद. एक खूप व्यापक धन्यवाद. आणि व्यवस्थित चर्चा झाली. त्याहीपेक्षा इतिहास मॅटर्सतर्फे मी आत्ताच सांगतो की आमची पूर्ण टीम ही सागरी सीमा मंच आणि त्याच्या पुढच्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला एक खूप छोटा खारीचा का होईना पण वाटा नक्की देईल. कुठला मोठा उपक्रम असेल तर त्याच्यात पूर्णपणे आमची टीम तुमच्या मदतीला राहील आणि एकूणच तुमच्या कार्याला हातभार लावायचा आणि जास्तीत जास्त आपली सागरी सीमा कशी बळकट होईल नक्की. आणि ते पण स्थानिक सहभागातून हे करण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे त्याला आमचा कायम एक छोटासा हातभार असेल. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, तुम्ही बोललात आणि त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. नक्की. मी सुद्धा इतिहास मॅटरचे आपले आहेत त्यांच्याही सुद्धा आम्ही अभिनंदन करतो की त्याने सुद्धा अशा प्रकारचे विषय निवडले जे समाजाशी संबंधित आहेत, जे सुरक्षेशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे आम्हाला संधी दिल्याबद्दल किंवा अशा प्रकारचे विषय हे समाजामध्ये पोहोचले पाहिजेत. हे वारंवार जर आपण नियमित ठेवली वेगवेगळ्या विषयाचे, अशा अनेक विषय आहेत. सागरी सुरक्षा, गड किल्ले आहेत, किनारपट्टी सुरक्षा संबंधित आहेत. तर असे विषय घेतले तर नक्की आम्हाला आवडेल इथे पुन्हा पुन्हा यायला. नक्की नक्की. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सागरी सीमा मंचाबरोबर तुम्हाला जर काम करायचं असेल आणि पुढे ह्यांच्या कार्यक्रमांचा आढावा तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर जवळच्या त्या संस्थेच्या कार्यालयात नक्की भेट द्या आणि अजिबात कधीही विसरू नका इतिहास मॅटर्स.